मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अभंग माझ्या जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारांचा आहे. संतांचे विशेषतः वर्णन करणारे माझे जगद्गुरु तुकोबारांचा जर अधिकार आपण पाहिला ना, तर प्रापंचिक वर्णन केलं तर घरामध्ये फुटकं ताट, गळका माठ, तुटकी खाट, परंतु सदैव वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थामध्ये थाट असे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. इंद्राणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ, भागवत धर्माच्या ग्रंथाला लागलेलं गोड असं फळ, प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न मोगणारं कोड, आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये राज्य करणारे जगविख्यात साधू म्हणजे तुकोबार आहे. लक्षात घ्या, आपण प्रापंचिक वैभव पाहत असतो, परंतु पारमार्थिक वैभवाकडे लक्ष द्या. कधी कधी हे कलियुग आहे महाराज, ज्याच्याकडे प्रापंचिक वैभव कमी असतं ना, त्याला समाजामध्ये किंमत नसते, परंतु खऱ्या अर्थाने पारमार्थिक वैभव ज्याच्याकडे आहे ना, तो खरा श्रीमंत आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल असे माझे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबार या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत. संतांची विशेषता सांगत असताना महाराज म्हणतात की जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारं जे काही पीक आहे ना, ते कधी वाया जात नाही. आपण भारतीय देशामध्ये, भारत देशामध्ये अर्थात कृषी प्रधान देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण सर्वजण शेतकरी माणसं आहोत. बाबा, एखादं बीज, शुद्ध बीज, ते पेरण्या अगोदर आपण कुठं ठेवत असतो? कुठे ठेवत असतो? कणगीमध्ये ठेवत असतो, बरोबर आहे की नाही? आणि ते शुद्ध बीज योग्य मशागत केलेल्या जमिनीमध्ये पेरत असतो. मग असं शुद्ध बीज जर योग्य मशागत केलेल्या जमिनीमध्ये पेरलं तर त्यामधून उगवणारं पीक कधी वाया जाईल का? नाही. असं मी माझ्या मनाचं सांगणार नाही. माऊलींची गोड अशी ओवी आहे. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळिले भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून काही. परंतु त्या शुद्ध बीजाचे देखील 4 प्रकार सांगितलेले आहेत. कधी कधी असं होतं की आई वडील वाईट असतात तर मुलंही वाईट जन्माला येत असतात. म्हणजे आई चोरी करते तर बापही चोरी करतो, तर संतती कशी जन्माला येणार आहे? चोरच जन्माला येणार आहे ना. कारण मराठी भाषेमध्ये म्हण आहे पहा, बाप तैसा बेटा आणि कुंभार तैसा लोटा, खान तशी माती आई तशी बेटी. तुकोबार म्हणतात झोंडा झोंडगीच्या पोटी फळेवी जाती करंटी. लक्षात घ्या. दुसरा वर्ग असा आहे की आई वडील जरी चांगले असले तरी संतती वाईट जन्माला येते. आपल्याला उदाहरण माहिती असेल, कश्यप आणि दिती दोघेही देव माणसं, सात्विक माणसं, पण त्यांच्या पोटी सर्व काही राक्षस जन्माला आले. त्याचं उत्तर महाराज देतात की अन्याय तो त्यांचा नवे वाय चाळ, माय बापे वेळा न साधिली. हा दुसरा वर्ग झाला. आणि तिसरा वर्ग, मायबाप जरी असात्विक असले ना तरी संतती ही चांगली जन्माला येते. आपल्या सर्वांना त्या इतिहास माहिती आहे की हिरण्यकश्यपूचं कुळ कशाचं होतं? राक्षस, बरोबर आहे की नाही? राक्षस कुळामध्ये असा नियम होता त्यांचा की कोणीही भगवंताचं चिंतन घ्यायचं नाही, नवे नवे करायचं नाही राज्यामध्ये. परंतु हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादासारख्या मुलाचा जन्म झाला महाराज. अखंड देवाचं नामचिंतन करायचं. नारायण नारायण श्रीमनारायण नारायण अखंड देवाचं नामचिंतन भक्त प्रल्हाद घ्यायचे. कारण माय बापे जरी सर्पिनिका बोका, त्यांच्या संगे सुखाना भवे बाळ.
आणि चौथा वर्ग असा आहे की मायबाप देखील सात्विक शुद्ध आणि त्यांच्या पोटी येणारी संतान देखील सात्विक जन्माला येते महाराज. असं उत्कृष्ट उदाहरण द्यायचं झालं तर आज आपणा सर्वांना ज्ञात आहे आळंदी ते पंढरपूर पायवारीचा जो सोहळा आहे, रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंत सात्विक आणि पारमार्थिक माणसं महाराज. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतलेला असताना विठ्ठल पंत घरी यावेत म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी आळंदीतील सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. किती घातल्या महिला मंडळ? किती घातल्या? 1.25 लाख. कधी आळंदीला आले तर घाला 1.25 लाख बर का, एक घातली तरी भरपूर झालं. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. परिणाम काय झालं? विठ्ठल पंत तर घरी आले, परंतु विठ्ठल पंतांचं मन संन्यासाचं होतं. परंतु दोघेही देव माणसं, पारमार्थिक माणसं म्हणून एकाच मातेच्या पोटी एकाच घरामध्ये या महाराष्ट्राचं वैभव त्या ठिकाणी जन्माला आलं. निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपान काका, माझी चिमुकली मुक्ताई, ज्यांचा हा वारीचा सोहळा आज आपण पाहत आहात. लाखो भाविक भक्त त्यांच्या दर्शनाकरता गर्दी करतायत महाराज. काय वारीचा आनंद आहे महाराज. सर्वांनी विचार करायचा आहे. No!